नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्री योगेश जाधव तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या वायजेस विजन एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवरती। 18 जानेवारी 2025 रोजी जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेचा फायनल पेपर झाला। त्याची उत्तर सूची सुद्धा आपल्या चॅनलवर पडलेली आहे। जवळजवळ 5,500 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला। अनेक शेकडो लोकांनी त्यावरती कमेंट केलेले आहेत। अमुक जिल्ह्यातील आहे आम्ही, एवढे मार्क्स पडतायत, ग्रामीण आहे, शहरी आहे, सर आमचं मेरिट किती लागेल, आमचं सिलेक्शन होईल का नाही। प्रथमतः परवाचा झालेला जो पेपर आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला थोडं सांगतो। गणित बुद्धिमत्ता अतिशय सोपं होतं। त्यात एकाधार बुद्धिमत्तातला प्रश्न जो होता तो जरा थोडासा दोन त्याची उत्तर निघत होती। गणित मध्ये एकही चॅलेंजिंग प्रश्न होता, अतिशय सोपा, आतापर्यंत सर्वात सोपा पेपर गणितचा होता, त्यामुळे तिथं मुलांनी आउट ऑफ मार्क्स घेतले। पण मराठी विषयामध्ये तार्किक विचारावरती विचारले जाणारे प्रश्न होते 2-4, त्याच्यात मुलांची गडबड झाली आणि अनेक ठिकाणी मुलांचे मराठीत मार्क्स गेलेले आहेत। त्यामुळं इथं आउट ऑफ तर विषय सोडा, आउट ऑफ कुणालाच पडलेले नाहीत। माझ्या IQ मध्ये कुठल्याच मुलाला आउट ऑफ मार्क्स पडलेले नाहीत। 98 पण क्वचित 97 पासून खाली मुलं आहेत। त्यामुळं मी जे आता सांगणार आहे या व्हिडिओमध्ये कट ऑफ आणि मेरिट या दोन्हींची माहिती या ठिकाणी देणार आहे। खास करून ज्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर हे जे जिल्हे येतात, या जिल्ह्यांतील मुलं किंवा ह्या जिल्ह्यातील मेरिट मागच्या वर्षापर्यंत डोळ्यासमोर ठेवून, या वर्षीचा पेपर डोळ्यासमोर ठेवून मी कट ऑफ काढलेला आहे आणि ती मेरिट तिथं असेल। इतर चॅनलच्या आणि इतर लोकांच्या नादाला न लागता काही सांगतात 80-82 मार्काचा मुलगा तुमचा लागू शकतो, म्हणजे लोकांच्या आशा पल्लवित करायच्या आणि निकाल लागल्यानंतर त्या मुलाचं मेरिटमध्ये नाव नसणार आहे किंवा निकालात त्याला त्या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही, त्यावेळी ते खूप नाराज होणार आहेत। मी खरं आणि खरंच बोलणाऱ्यातला माणूस आहे। मी बाकीच्या सारखं आय एम जिनियस म्हणून सगळ्यांना सांगायचं आणि खोटं नाटक काहीतरी व्ह्यूज आणि लाईक्स कमेंट मिळवण्याच्या नादात लोकांच्या भावना त्या ठिकाणी दुखवण्याचं काम करायचं, असलं मी करत नाही, हे पहिलं सांगतो तुम्हाला। त्यामुळं तुमच्या मनासारखं मी बोलणार नाही। मला जे वाटतंय आणि मी माझा जेवढा अभ्यास आहे, प्रश्नपत्रिका बघून, लोकांची मुलांची मार्क्स बघता, सगळ्या असणाऱ्या अकॅडमी शाळातील विद्यार्थ्यांचे गुण पाहता या निष्कर्षापर्यंत आलेलो आहे। आणि त्याच्यानंतर मी 2 दिवस घेऊन मुलांची कमेंट वाचून त्या व्हिडिओच्या, त्यात एकही कमेंट दिलेली नाही, त्यावर स्पेशल व्हिडिओ मी आता काय करतोय। व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, छोटासा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला खरं सांगून जाणार आहे। त्यामुळे जर व्हिडिओ आवडल्यानंतर जर नवीन कोण असतील तर पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा। मराठी माणसाचं चॅनल आहे, कारण आपण मराठी माणसं एकमेकांना कधी पुढे जाऊन देत नाही, पण तुम्ही द्या। तुम्ही ऐकणाऱ्यातले मला पाहताय, तुमच्या आपल्या चॅनल माध्यमातून तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी माहिती होत आहेत, त्यामुळं तुमच्यासाठी हा चॅनल चालू केलेला आहे। त्यामुळं चॅनल सबस्क्राईब, लाईक, कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा। तर चला, मी आता कट ऑफ आणि मेरिटच्या बद्दल या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामध्ये जनरल, OBC, SC, ST पूर्ण भारतामध्ये एकाच वेळी ही परीक्षा घेतली जाते आणि या परीक्षेमध्ये 4च कॅटेगरी असतात। जनरल जी ओपन कॅटेगरी आहे, OBC त्यात 18 पगड जाती येतात, SC आहे आणि ST आहे, शेड्यूल ट्राईब म्हणतो आपण, जे आदिवासी समाजातील लोक असतात ते ह्यामध्ये येतात, आणि SC, अशा 4 कॅटेगरीतील मुलं आणि मुली यांच्यावरती कितीपर्यंत मेरिट येईल आणि कोणाकोणाचे चान्सेस आहेत सिलेक्शन होण्याचे, हे मी यामध्ये खरं सांगणार आहे। तर व्हिडिओला सुरुवात करूया। चला, या ठिकाणी दिसतंय बघा कट ऑफ आणि मेरिट। आता कट ऑफ आणि मेरिट ह्यातला समजून घ्या। कट ऑफ म्हणजे त्या मार्कापर्यंत असतील तर चान्सेस आहेत, ते आहेत म्हणजे तुम्ही लागलाय असं होणार नाही। आणि मेरिट म्हणजे त्या मार्काच्या पुढं किंवा त्या मार्कापर्यंत राहिलेले विद्यार्थी असतात ते मेरिटमध्ये बसणार आहेत। कट ऑफचा अर्थ वेगळा असतो, मेरिटचा अर्थ वेगळा असतो। मेरिट काय आता लागणार नाही, आपण फक्त अंदाज कट ऑफचा लावणार आहे की किती मार्कापर्यंत मुलांना मार्क्स पडू शकतात आणि किती मुलांचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस आहेत। तर बघा, मी पहिल्यांदा सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर पश्चिम महाराष्ट्रातले 5 जिल्हे डोळ्यासमोर ठेवून हा व्हिडिओ बनवतोय। म्हणून बाकीच्या जिल्ह्यांचं काय, त्या जिल्ह्यात या मार्कांच्या पेक्षा 2-4 मार्क कमीच असणार, लक्षात घ्या। तर तुम्ही अंदाज लावा 2-3 मार्कांना कमी। आता मी सांगतोय त्या पद्धतीनं
तुम्ही आता पहा बघा, त्या ठिकाणी दोन भाग या ठिकाणी असतात, शहरी आणि ग्रामीण. शहरीला 20 जागा वाटलेल्या येतात आणि ग्रामीणला 60 जागा. एकूण 80, प्रत्येक जिल्ह्यामध्ये 80 मुलांचं सिलेक्शन नवोदय विद्यालयामध्ये होतं. त्यातल्या 20 जागासाठी मुलं आणि मुली चारही कॅटेगरीतली मुलं या ठिकाणी घेतली जातात. त्यासाठी आपण पहिल्या शहरी भागातल्या 20 मुलांसाठी आता बघूया. 20 जागा या मुलींसाठी पूर्णपणे रिक्वायर असतात, लक्षात घ्या. पण त्यातल्या त्यात 33% ह्या जागा मुलींच्या भराव्याच लागतात. ह्या भरल्यानंतर मग मुलांच्या जागा सुद्धा मुली घेऊ शकतात. हे कसं ह्याच्यावरती पुढे व्हिडिओ घेऊन येतो. कोणाच्या कुठल्या कॅटेगरीला किती जागा आहेत आणि किती मुलांचं सिलेक्शन होतं हे सगळं त्यामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. प्रथम आता आपण जनरल कॅटेगरी बघूया. जनरल कॅटेगरीमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्यातली जर मुलं असतील तर तुमचं शहरी भागाचं मुलांचं मेरिट 97.5 असणार आहे. याच्यापेक्षा कमी मार्क असणाऱ्या मुलाचं काम होणार नाही. आता सांगतो मला 97.5. दरवर्षी 98 मार्क असतात. 1 मार्क ह्या वर्षी पकडलाय कारण सरासरी आउट ऑफ मार्क कोणालाच मिळालेला नाही, त्यामुळे एक प्रश्न सगळ्यांचा चुकलेला आहे असा गृहीत धरून आपण 1 मार्काने मेरिट कमी पकडलेलं आहे. इथं गेल्या वर्षीचा पेपर असता 98 सांगितले, 97 सुद्धा नाही, हे लक्षात घ्या. ओबीसीचा जर मुलगा असेल तर तोही, ओबीसी आणि ओपनचं फार असा तफावत नसते, मार्क कमी जास्त होत नाही, दोन्हींचं मेरिट समान पद्धतीने लागतं. हे 97.5 जनरल आणि ओबीसी असं 97.5 ही एवढी मार्क असतील ना तर तुमची गॅरंटी आहे. लागल का नाही हे सांगू शकत नाही, पण गॅरंटी आहे तुमची की 97.5 मार्काचा शहरीचा मुलगा असेल, ओपन ओबीसीचा त्याची गॅरंटी आहे. पुन्हा 95. आता इथं 97 यासाठी तुमचे 78 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. इथं पण 78 प्रश्न बरोबर आले पाहिजेत. 95 साठी तुम्हाला इथं किती प्रश्न, 76 प्रश्न बरोबर यावे लागणार आहेत तुम्हाला. तर या ठिकाणी एससीचा जर शहरीचा मुलगा असेल तर 95 कट ऑफ असू शकतं. 95 मार्कापर्यंत असणाऱ्या मुलांचे चान्सेस लागण्याचे आहेत, हे लक्षात घ्या. आणि एसटी कॅटेगरीचा जर मुलगा असेल, मुळात त्या समाजातील मुलं कमी असतात, प्रत्येक पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर फारशी कमी आहेत, त्यामुळे त्यांचे मेरिट जरा कमी आहेत कारण मुलांची संख्याच नसते, परीक्षार्थी बसणाऱ्या मुलांची संख्या कमी असल्यामुळं त्यांचं मेरिट कमी लागतं. तर 92 म्हणजे तुमचे इथं 6 प्रश्न म्हणजे 74 प्रश्न तुमचे या ठिकाणी बरोबर आले पाहिजेत. कळलं? तर अशा पद्धतीनं तुम्हाला मार्क्स पडले पाहिजेत. असतील तर तुमचे चान्सेस आहेत, नसतील तर सांगू शकत नाही. म्हणा सर आमच्या गतवर्षी आमच्या जिल्ह्यात, जिल्हा परत्वे ह्या ठिकाणी वेगवेगळा असेल, पण ह्या जिल्ह्यात फार महाराष्ट्राचा विचार करता ह्या 5 जिल्ह्यात जास्तीचं मेरिट लागतं, लक्षात घ्या. इतर जिल्ह्यात जे आहेत, परभणी असेल, लातूर असेल किंवा अमरावती असेल, यवतमाळ असेल किंवा कोकण किनारपट्टी, रायगड, सिंधुदुर्ग, पालघर, रत्नागिरी जिल्हे असेल, यामध्ये मेरिट खूप कमी असतं. त्यामुळे जर ह्या जिल्ह्यात एवढं लागत असेल तर बाकी जिल्ह्यात ह्याच्यापेक्षा 2-4 मार्कांना कमीच असणार, हे लक्षात घ्या. पुढं जर मुली असतील, शहरी भागातल्या जर मुली असतील तर मुली जनरल मधल्या मुली असतील तर 96, एखाद्या मार्कानं त्यांचं मुलांपेक्षा मेरिट नेहमी कमी असतं, हे लक्षात घ्या. 96 मार्क असतील तर लागण्याचे चान्सेस आहेत, लागेल की नाही माहिती नाही, लागण्याचे चान्सेस आहेत. कट ऑफ इथपर्यंत येईल. पुन्हा 96-25 ओबीसीच्या, ओपन मी सांगितलं ओपन आणि ओबीसी मध्ये फार अशी तफावत नसते, सेम मार्क लागतात, लक्षात घ्यायचं. त्यामुळे 96.25 इथे ही मार्क तुम्हाला मुलींसाठी ओबीसी मध्ये लागणार आहेत. त्याच्यानंतर एससी कॅटेगरीची जी मुलगी असेल तर शहरी भागाची मुलगी ह्या वर्षी 93-75 पर्यंत येऊ शकते, लक्षात घ्या. त्यामुळं 93-75 मार्क तुम्हाला माहिती आहे किती बरोबर आले पाहिजे, किती चुकले, जास्त डिटेल मध्ये जाणार नाही तिथं. नंतर ह्या ठिकाणी एसटीचा जर मुलगी असेल तर 90 मार्काची शहरीची मुलगी असेल तरी तिचे चान्सेस लागण्याचे आहेत, कारण मुळातच मुलं कमी असतात. त्यामुळे 90 आणि 90+ असेल तर लागण्याचे चान्सेस शहरी भागातल्या मुलीचा आहेत, हे लक्षात घ्या. हा झाला शहरीच्या 20 विद्यार्थ्यांसाठीचा विषय. आता पुढचा जो महत्वाचा आहे, ज्या ठिकाणी 60 जागा आहेत ग्रामीणची, कारण जास्तीत जास्त मुलं याच ठिकाणची मुलं परीक्षेला बसलेली असतात आणि इथं स्पर्धा जास्त असते. आता मुलं जर असतील जनरल कॅटेगरीची ग्रामीणची तर 96.25 याच्या खाली मेरिट येणार नाही, हे लक्षात घ्या. लास्ट 96.25 कट ऑफ सांगितलंय तुम्हाला. 96.25, 97, 98, 75 किंवा आउट ऑफ कुठंच नाही, त्यामुळे 1 मार्क्स कमी पकडलाय. गेल्या वर्षी इथं 97चं मेरिट होतं, 96चा सुद्धा मुलगा आमचा लागलेला नाही, हे लक्षात घ्या. त्यामुळं 96.25 या वर्षी लागू शकतो. मात्र ओबीसी असेल तरी 96.25, कारण दोन्हींचं
समान असतं, लक्षात सांगितले तुम्हाला मी. मुलगा असेल तर. नंतर एससीचा मुलगा जर असेल तर 92.5 पर्यंत एससीचं मेरिट मुलांचं येऊ शकतं, हे लक्षात घ्या. मुलगा जर असेल एससीचा 92.5 पर्यंत मेरिट येऊ शकतं आणि मुलं लागलेली आहेत. गत वर्षापर्यंत 92.5ची मुलं लागलेली आहेत. आता हे जे का कारण असं, जागा आरक्षित असतात आणि त्या आरक्षित जागा त्या कॅटेगरीच्या भराव्या लागतात. त्यामुळं मार्क इथे किती पाडणारी मुलं असतात, पण काय काय परीक्षेला बसणाऱ्या मुलांची संख्या जर कमी असेल तर त्या ठिकाणी मेरिट कमी येतं, हे लक्षात घ्या. त्यानंतर एसटीचा जर मुलगा असेल तर 90 पर्यंत कट ऑफ ग्रामीणचं मुलांचं येऊ शकतं. म्हणजे 90 मार्काचा जर मुलगा असेल तरी त्याचे चान्सेस लागण्याचे आहेत, हे लक्षात घ्या, कारण संख्या कमी आहे या ठिकाणी. जर मुली असतील ग्रामीणच्या, जनरल कॅटेगरीची जर मुलगी असेल तर तिचे चान्स 95 मार्कापर्यंत जर असेल मार्क तर मात्र तुमचे चान्सेस आहेत लागण्याचे. म्हणजे 95 पर्यंत मेरिट येऊ शकतं. 96चा असेल तर लागणारच आहे, लक्षात घ्या. त्यामुळे काय काळजी करायचं कारण नाही. या वर्षी जरा मेरिट दरवर्षी मुलगी असली तरी 96.25 दरवर्षी मार्क्स लागतात, पण ह्या वर्षी एखाद्या मार्काने मेरिट काय होईल, कमी येऊ शकतं, लक्षात घ्या. 95 पर्यंत असेल तर चान्सेस आहेत लागण्याचे. आता हे सांगितले हे कधीपर्यंत, पहिली लिस्ट 80 गुणांची 80च्या 80 मुलांची लिस्ट असते आणि 80 मुलांची पहिली लिस्ट यादी प्रसारित होते, त्यातली भरलेली मुलं असतात आणि त्यातली जे गळती झालेली मुलं आहेत काही कारणास्तव ते सोडून नंतर दुसरी लिस्ट, नंतर तिसरी लिस्ट, जोपर्यंत जागा भरत नाहीत तोपर्यंत सांगितले, लक्षात घ्या. म्हणजे म्हणा सर पहिल्या लिस्टला माझ्या मुलीला 95 मार्क होती, लागली नाही, मला फोन करून विचारणार कसं काय लागलं नाही, तर मला काय माहित कसं काय लागलं नाही, थांब जरा वेट कर, वाट बघ दुसऱ्या लिस्ट पर्यंत, तिसऱ्या लिस्ट पर्यंत. मला सर लिस्ट कशा लागतात, जागा काय राखीव ठेवलेल्या असतात का, राखीव एकही जागा ठेवली जात नाही. यातल्या जागा ज्या गळती होतात, कागदपत्रात मुलं बाहेर निघतात, चुकीच्या माहिती पुरवल्यामुळे मुलं बाहेर निघतात, त्याच्याकडे सर्टिफिकेट जर उपलब्ध नसेल तर मुलं बाहेर निघतात. अशा वेळेस त्या जागा रिक्त झाल्यानंतर जोपर्यंत 80 जागा भरत नाहीत तोपर्यंत त्या लिस्ट काय करतात, त्या पहिल्यांदा निकाल लागतो ऑनलाईन, फक्त काँग्रेच्युलेशनचा मेसेज असतो, नंतर मात्र निकाल लागत नाही, डायरेक्ट त्या मुलाला फोन येतो. निकाल कसा आणि कधी लागतो याच्यावरती तुम्हाला येत्या 2 दिवसात तुम्हाला काय करायचं तो व्हिडिओ मी घेऊन येईन. चला आता पुढे, नंतर ओबीसी मधली जर मुलगी असेल तरी सुद्धा तिला 95 गुण पडणं अपेक्षित आहे. 95 मार्क असेल तर तिचे होप्स आहेत, ते लागण्याची शक्यता आहे, हे लक्षात घ्या. मी पुन्हा सांगतोय, सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि सोलापूर या जिल्ह्याला डोळ्यासमोर ठेवून मी हे सांगतोय, हे जिल्हे सोडून इतर जिल्ह्यामध्ये ह्याच्यापेक्षा मेरिट खूप कमी असतं. काय काय जिल्ह्यात 80 गुणांचे सुद्धा मुलं लागतात, लक्षात घ्या. त्यामुळं हा व्हिडिओ खास करून या 5 जिल्ह्यातल्या लोकांसाठी आणि इतर जिल्ह्यातल्या लोकांनी ह्याच्यात 2-2, 3-3, 4-4 मार्क तुमच्या जिल्ह्याच्या स्तरावर कमी पकडा. आसपास चौकशी करायची, गतवर्षी लागलेली जी मुलं आहेत आपापल्या कॅटेगरीतली जवळपासची, त्यांची गाठ घ्यायची, तुमच्या मुलाला किती मार्क पडत होते, काय काय खोटं पण सांगणार, आमची पोरगी आउट ऑफ मार्काने पास झाल्या. गेल्या वर्षी पण आउट ऑफ मार्क्स मिळवणारा मुलगा कोच तुम्हाला ऐकायला भेटला होता. मुळात आउट ऑफ मार्क्स मिळत नाहीत, कारण जर मिळत असतील आउट ऑफ मार्क, कोच एखादा असतो 10-10, 15-15 एखाद्या अकॅडमीचे काय काय असतात, आय कॅन डू इट म्हणून आमची 95 मार्काच्या 100 पोरं पुढं, नंतर 96च्या वर 80 मुलं पुढं, बॅनरवर 1700 फोटो असतात. असल्याने विश्वास ठेवू नका, काही नसतं. आम्ही घेतोय, आम्हाला माहित आहे, वर्षभर अभ्यास करून सुद्धा आमची हातावर मोजण्या एवढी पोरं सिलेक्ट होतात. तेव्हा कुणाचं काय ऐकू नका आणि खोट्या अफवावर तर विश्वास अजिबात ठेवू नका, हे मला सांगतो. मी खरं बोलतो, पटलं तर घ्या, नाही तर व्हिडिओ इथंच बंद करून निघून जावा, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे खरं ऐकायचं असेल सवय तर आपला चॅनल सबस्क्राईब करा. मी तर खरं सांगतो, बरं सांगत नाही, खरं सांगतो, लक्षात घ्या. नंतर 90 एससीचा मुलगा 90 मार्क, मुलगी असेल 90 मार्कापर्यंत जर मार्क्स पडली तरी तिची गॅरंटी आहे लागण्याची, लक्षात घ्या. मग एससीची जर मुलगी असेल तरी 90 मार्क असेल तरी सुद्धा त्यांची गॅरंटी धरता येईल. लागल का नाही हे माहित नाही, पण होप्स आहेत, लक्षात घ्या. मुलांची मार्क्स पाहता, मुलांची तयारी पाहता, मुलांच्या इतर ठिकाणच्या पडलेल्या मार्कांची नोंद घेता 90 मार्कापर्यंत एससीची मुलीची चान्सेस आहेत. 90 आणि 90 प्लस असेल तर त्याची गॅरंटी आहे लागण्याची. नंतर शेवटी एसटी कॅटेगरीची मुलगी असेल तर 87.5 पर्यंत या जिल्ह्यामध्ये लागण्याचे चान्सेस आहेत. कोण 82 सांगते, कोण 70 सांगते, कोण 80 सांगते, कोणा विशेष ठेवू नका, आपण खरं सांगणार आहे, ना चूक सांगणार आहे. गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याची मार्क्स बघा, तुम्हाला सांगितले तेवढीच मार्क्स पडले आणि अनेक लोकांनी मला अप्रिशिएट केलं की सर तुम्ही सांगितलेली खरी माहिती होती, त्यामुळं
आम्हाला आमचा निकाल कळत होता, त्यामुळे आम्ही उगच बिनकामा तुमच्या आशा पल्लवित करायच्या, तुम्ही लागणार आहे म्हणून सांगायचं, वाट बघणार निकालाची, आणि निकाल लागल्यानंतर बघतो तर आपलं सिलेक्शन होत नाही. त्या मुलाचं पालकांचं मानसिक खच्चीकरण होतं, आणि ह्या आशा पल्लवित करण्याचं मी काम करत नाही, खरं सांगतोय. हा एवढा असेल तर तुमचे चान्सेस आहेत, लागतोय का नाही हे सांगणार नाही. त्यामुळं हे 5 जिल्हे सोडून जर असतील तर प्रत्येकाने काय करायचंय, या मार्कामध्ये 2-2 मार्कानं कमी पकडा, 2.5 मार्क कमी पकडा, आणि तेवढं कट ऑफ पकडा, त्याच्यावर तुमचं मेरिट लागेल. आता काय काय जे मागासलेले जिल्हे आहेत की पाठीमध्ये त्यांची गुणवत्ताच त्या ठिकाणी नाही, अभ्यासच त्या ठिकाणी नाही, त्याचं शिक्षणच त्या क्वालिटीत नाही, मग तिथं मेरिट पाक ढासळलेलं असतं, येतं कमी. आपल्या जिल्ह्यात येणार नाही हे लक्षात घ्या. त्यामुळे कुणीही कुणावरच्या असणाऱ्या खोट्या चुतीसाठी आणि खोट्यासाठी आमचे एवढे मुलं लागतात, आमचे एवढे लागतात, पब्लिसिटीचं माध्यम आहे, लाईक कमेंटसाठी व्ह्यूज साठी केलेला तो प्रकार आहे. मी तसं करत नाही. मला कमेंट करा, लाईक करा, नाही तर करू नका, नाही सबस्क्राईब करू नका, आता व्हिडिओ बंद करून निघून जा, मला काही फरक पडत नाही. जे खरं आहे तेच मी सांगतो, लक्षात घ्या. त्यामुळे लक्षात घ्या, हा जर व्हिडिओ आवडला आणि खरी माहिती वाटली असेल तर चॅनलला लाईक कमेंट करून सबस्क्राईब करून ठेवा. इथून पुढच्या असणारे परीक्षेच्या निकालापर्यंत आणि तिथनं पुढे तुमच्या अभ्यासापर्यंत आपण अचूक आणि योग्य माहिती आपल्या चॅनलवर मिळत राहील. आणि आपल्याला इथं चॅनलवर, आपल्या अकॅडमीमध्ये किंवा ऑनलाईन मध्ये आपण नवोदयची चांगली तयारी आपण करतो, स्कॉलरशिपची चांगली तयारी करतो, आणि सैनिक स्कूल पण काय करतो, सैनिक स्कूल पण आपण चांगली, ह्या तिन्ही परीक्षांची आपण, मग त्यात गणित प्रावीण्य वगैरे असेल ह्यांची पण तयारी आपल्या अकॅडमीमध्ये होते. पण सैनिक स्कूलला फारसं मी महत्व देत नाही, कारण माझ्याकडे येणारा ग्रामीण वर्ग आहे, सामान्य वर्ग आहे, त्यामुळे फारसं मी सैनिक स्कूलकडे जास्त माझं लक्ष नसतं. पण ह्या 2 परीक्षेचा ओरिएंटेड निकाल आणि खरा निकाल आपण देण्याचं काम करतोय. याही वर्षी आपल्या अकॅडमीतील असणाऱ्या 30-40 विद्यार्थ्यांपैकी 10+ आपला निकाल ह्या वर्षी मिळणार आहे. तुमच्याही मुलाचा निकाल मिळवायचा असेल तर ह्या नंबरवरती 7972674721 या नंबरवरती फोन करायचा आहे, आणि आपल्या पाल्याचं पुढील वर्षाचं ऍडमिशन कन्फर्म करायचं आहे. आणि येत्या 2 दिवसात आणखी निकाल कधी आणि कसा लागेल याच्यावरती व्हिडिओ बनवून मी घेऊन येईल. तर चला, आजचा व्हिडिओ आवडला असल्यास पुन्हा सांगतो, लाईक कमेंट करा, शेअर करा, जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या. तोपर्यंत बाय बाय, गुड बाय, टेक केअर. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्मवीर, जय शिवराय.